एक आई आहे, गरीब परिस्थिती आहे, परिस्थिती नाही आहे, 2 वेळेचं अन्न मिळेल इतकी सुद्धा परिस्थिती त्या आईची नाही आहे. वडील आहेत, वडील रोज दारू पिऊन येत आहे. रोज तो मुलगा त्या वडिलांना दारू पिताना बघतोय. वडील घरी आल्यानंतर आईला जोरजोरात मारताय, तिचे केस सोडतायत, तिला खाली आपटतायत. तो मुलगा डोळ्याने बघतोय, अरे माझ्या आईवरती अत्याचार चाललेला आहे. पण तरी माझी आई माझा सांभाळ करते, मला ती कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाहीये. रोज लोकांच्या धुनी भांडीला जाते, काट्याचे फास तुडवते, शेतामध्ये काम करते. ती आई त्याला ती डोळ्यासमोर दिसते. आईने रोज उठावा, आंघोळ करावा, मुलाला आंघोळ घालावा, त्याला शाळेची बॅग द्यावी आणि त्याला शाळेत पाठवावं आणि स्वतः कामाला जावं. 1-1 रुपया जोडावा, 1-1 रुपया मुलाचा शिक्षणासाठी तिने बँकेत जमा करावा. काबाड कष्ट करावे, रोज बापाने यावं, दारू प्यावी, आईला मारावं. रोजचं दुःख तो बघतोय. 3 बहिणी आहे त्याला, 2 बहिणींचं लग्न झाले, एक ताई आहे त्याला छोटी, त्याच्या सोबत आहे, तिच्यापेक्षा छोटा आहे हा. 2 जण रोज आपल्या आईचं दुःख बघताय. काय आपली आई आपल्यासाठी सहन करते. एका दारुड्याचा संसार करणं मायबाप त्या स्त्रीलाच कळावं काय असतो एक दारुड्याचा संसार. ती आई रोज रोज त्या दारुड्याचा मार खाते फक्त त्या 2 लेकरांसाठी. माझ्या 2 लेकी आज लोकाच्या घरी गेल्याय, अजून माझी 1 लेक लोकाच्या घरी जायची आहे. माझ्या बाळाचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, पण दुःख इतकं आहे कुणाला सांगू शकत नाहीये. हात झिजलेत काम करू करू, पाय झिजले माझे. आता होत नाही. रोजची कटकट आहे. रोज बाबा येतो, 50 रुपये मागतोय, रोज हाणामारी करतोय, पण जगायचंय माझ्या मुलांसाठी. मला माझ्या 2 लेकी आहेत, जावई बापू चांगले आहेत. एक जावई बापूला पत्नी कळत नाही, एका जावई बापूला कळते. आता मी जर जीव द्यावा, माझ्या 2 लेकींचं कसं होणार. जे 2 माझे छोटे छोटे मुलं आहे, एका मुलीचं लग्न व्हायचंय, तिचं कसं होणार. म्हणून रोज ती आई त्या दारुड्याचा, त्या बापाचा रोज त्रास सहन करते फक्त आपल्या मुलांसाठी. माझी मुलं उंच शिखरावरती जावं, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, म्हणून ती रोज त्रास सहन करते. पण एक दिवस बाप आला, मारली तिला, केस धरले, उचलून आपटली. तिला राग अनावर झाला, डोक्याला लागलंय, रक्त डोक्यातून येतंय, कळेना, काहीच कळत नाहीये. फार संताप झालेला आहे. आता मुलं बघताय, बाबा माझ्या आईला मारू नका, तिला फार दुखत असेल, ती आई आहे, ती आमच्यासाठी फार कष्ट सहन करते. बाबा तुम्ही रोज पिऊन येता, तसं तिला मारू नका. का तुम्ही तिला मारत आहात. नका हो मारू, तिला लागत असेल, कशाला मारता, एवढं रक्त निघतंय तिच्या डोक्यातून, नका मारू, जाऊ द्या. तू गप, तुला काही कळतं का. मुलाला बाजूला बाप लोटून देतो. आज आईला संताप अनावर झालेला होता. रोज रोजची कटकट सहन तिला होत नव्हती, पण 2 वेळेचं खावं इतकं सुद्धा त्यांची परिस्थिती नव्हती. मुलांना सकाळी शाळेमध्ये पाठवलं, सांगितलं लवकर या शाळेतून, उद्या तुमची आई मामाच्या गावाला जाणार आहे, लवकर या शाळेतून. शेजारच्या ताईकडे गेले, शेजारच्या ताईकडे हात पसरले. शेजारच्या ताईला सांगितलं, ताई मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण आज मी एक गोष्ट मागणार आहे, ती एक गोष्ट तुम्ही मला द्या. काय देऊ ताई तुम्हाला. ताई खूप दिवसांपासून माझ्या मुलांना पुरणपोळीचा स्वयंपाक खायचा आहे, पण माझी इतकी परिस्थिती नाही की तो किराणा मी घेऊन यावा, तो पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा किराणा तुम्ही मला द्या. मी माझ्या मुलांना पुरणपोळी करून खाऊ घालेल ताई, आणि मी जर नसले तर माझ्या मुलांकडे लक्ष द्या. म्हणून त्या आईने शेजारचींकडून पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याचं सामान आणावं, चूल पेटवावी, त्याच्यावरती पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा.
मुले शाळेतून यावी इतका त्या छोट्या मुलाला आनंद होतो. आज काहीतरी गोडधोड दिसतंय. आई अगं काय बनवलं, दे ना पटकन जेवायला. रोजची बाबाची कटकट असते, बाबा जेवू देत नाही, दे ना ग आई जेवायला, फार भूक लागली. आई म्हणते थांब जरा बाबाला येऊ दे. अगं आई ते जर आले तर आपल्याला खाऊ देणार नाही का, असं म्हणताच बाप दारात येतो. बाप दारात आल्यानंतर, कुठे गेली होती आज कामाला, किती पैसे आणले आज कामावरनं, आज मला 50 रुपये दे, आज मला जास्त दारू प्यायची आहे. आई म्हणते थांबा जरा जेवण करून घ्या. मुलं सकाळची उपाशी आहे, पोटामध्ये त्यांच्या अन्नाचा कण सुद्धा नाहीये. मुलांना जेवू द्या, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला पैसे देते. आधी मला पैसे दे, नाही तर मी कुणालाच खाऊ देणार नाही, म्हणून तो बाप सगळ्या स्वयंपाकाला लाथ मारतो. मुलं बघताच तोंडातला घास त्यांच्या निघून जातो. मुलांना तो घास सुद्धा मुखात जाऊ देत नाही तो बाप. ती आई फार कंटाळते, फार त्रास सहन करत असते. आता तिचा राग मात्र अनावर. एक विषाची बॉटल तिने बऱ्याच दिवसांपूर्वी आणून ठेवलेली असते. काय करावं, रोजच्या जाचाला ती आई कंटाळलेली असते. शेवटी आईला राहवत नाही, उठून तो स्वयंपाक सगळं आवरते आणि मुलाला घास भरवते. खाऊन घ्या बाळांना, उद्या तुमची आई मामाच्या घरी जाणार आहे, तुम्हाला ती परत भेटणार नाही, म्हणून मुलांना झोपून देते. मागच्या खोलीमध्ये जाते. मागच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती बॉटल काढते. 2 मुलींचा विचार करते, नाही तिच्याकडनं होत. तिसरी मुलगी लग्नाची आहे, नाही विचार होत. छोटा मुलगा आहे, त्रास फार ओव्हरलोड झालेला असतो, अति. शेवटी ती बॉटल पिते आणि झोपते, झोपून राहते. आज सकाळचे 6:30 वाजले, शाळेत जायचंय मुलांना. छोट्या मुलाला जाग येते, आई आज उठली का नाही, आज फार उशीर झालाय, आईने आज शाळेत जायला उठवलं नाही मला. म्हणून बघायला जातो तर आई मागच्या खोलीमध्ये झोपलेली असते. अगं आई उठ ना, किती उशीर झालाय, आज 6:30 वाजले, आज आमची शाळा सुद्धा गेली, तू आज उठली का नाही लवकर, आई उठ ना ग, का उठत नाहीये. बघतो आई उठत नाही. ताईकडे जातो, ताई ताई अगं आपली आई उठत नाही, चल ना लवकर. ताई झोपेतून उठते, बघते, आईला हलवते. अगं आई काय झालं तुला, काय झालं आई, अगं उठ ना ग, का अशी झोपली, नको ना ग असं करू, काय झालं तुला, बोल ना ग. पटकन धावत धावत शेजारच्यांकडे जाते. ओ दादा, माझ्या आईला काहीतरी झालंय, माझी आई उठत नाहीये, बघा ना जरा काय झालंय तिला, बघा ना काय झालंय तिला. तो व्यक्ती येतो, नाकाला हात लावतो, बघतो ताई तुझी आई आता राहिलेली नाही. आई अगं असं का केलंस ग, अजून आपल्या ताईंचं लग्न व्हायचंय, अजून 2 लेकी आहेत, आता त्यांना माहेर राहिलं नाही ग, काय केलं आई तू हे, आता आम्हाला कोण सांभाळणार, आता या तुझ्या मुलांकडे कोण बघणार, दिवसभर आम्हाला आता उपवाशी राहावं लागेल, रस्त्याने फिरावं लागेल, आम्हाला आता छत राहिली नाही, बाबा दारू पिऊन पडतात, तू आमचा विचार केला नाही आई, आई तू कशाला आम्हाला सोडून गेलीस ग, नको असं करू, ये ना ग आई, का तू गेलीस, नको असं करू, ये खाली ये परत. म्हणून तो मुलगा, ती मुलगी रडत होती, कागत होती, जोरात आईला हलवत होती. बाप मात्र पैसे घेऊन दारू प्यायला निघून गेला, पत्नी गेली, त्याचं त्याला दुःख नव्हतं, दुःख याचं होतं की आता ती गेली, मला प्यायला पैसे कोण देणार. फार मोठं दुःख त्या लेकरांवरती कोसळलेलं होतं. शांत झालेले, खाली बसलेले. ताई आता आपल्याला कुणी राहिलं नाही ग, आता काय करायचं, ताईला फोन कर. त्यांच्या मोठ्या बहिणींना फोन केला, ताई अगं आपली आई उठत नाही ग, लवकर या ग. त्या मुली आल्या, जोरात रडू लागल्या, आई आता आम्हाला माहेर राहिलं नाही, आम्ही कुणाकडे यायचं आता, आम्हाला आमच्याच घरचा, आम्हाला माहेर राहिलं नाही.
सांग ना गाई आता आम्ही कोणाच्या घरी जायचं. म्हणून त्या मुली रडू लागल्या. चौघ भावंड एकत्रित बसले. दोघी बहिणी विचार करू लागल्या आता ह्या दोघांचं काय करायचं. मोठ्या ताईचा नवरा फार स्ट्रिक्ट होता, फार डेंजर होता. ती म्हणाली मी तर यांना नेऊ शकत नाही. मधल्या ताईचा नवरा चांगला होता. ती म्हणाली मी यांना नेईल पण सासूबाईंना काय सांगू, आता यांचं काय करायचं. म्हणून त्या दोघी रडू लागल्या. आई तू जर असती तर आम्हाला अशी वेळ आली नसती. म्हणून रडू लागले. आकाशाकडे हात केले, शांत झाले. सांगितलं तू आम्हाला सोडून कशाला गेलीस. आता या मुलांकडे कोण बघणार गाई. ये खाली ये, नको असं करू, आमच्यावरती रुसू नकोस. आम्ही रोज काम धंदा करू, बाबांना पण समजावू नका आमच्या आईला त्रास देऊ. ती एक स्त्री किती सहन करणार, कोणाकोणाचा जास्त सहन करणार, कोणाकोणाला ती समजून घेणार. आई होऊन तिने समजून घ्यावं, पत्नी होऊन तिने समजून घ्यावं, एक आजी होऊन तिने समजून घ्यावं, एक बहीण होऊन तिने समजून घ्यावं. का तिने समजून घ्यावं प्रत्येकाला. तिला कोणी का समजून घेत नाही. आई तू असं करू नकोस, तुला आता सगळं समजून घेतील पण तू खाली ये, असं करू नकोस ग आई, नको करूस. रडू लागला. आई आधार राहिला नाही आता. विठ्ठल 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 कशाला गेलीस आई सांग स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या तुझा या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली. संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेलीस तुझ्या या बाळाला. कोण वागवेल तुझ्या या लाडक्याला. कशाला गेली तू स्वर्गाला. कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई वनवासाला. कोण वागवेल तुझ्या या बाळाला. तू स्वर्गाला. कोण वागवेल तुझ्या या बाळाला. मानव कोण दानव कोण कळे नाही मला. जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला. मानव कोण दानव कोण कळे नाही मला. जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला. सोडून गेलीस आई वनवासाला.
येतो स्वर्गाला कोण बघेल तुझ्या बाळाला स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी आईची माया या जगाला कधीच कळली नाही स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी आईची माया या जगाला कधीच कळली नाही सोडून गेलीस तुझ्या या लडक्याला कोण वागवेल तुझ्या या बाळाला